नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनेलवर। सध्या शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत, तारखा निश्चित होत आहेत, तर अभ्यासाला सुरुवात करायला पाहावी। आज आपण बघणार आहोत जनरल सायन्सचा पहिला टॉपिक क्लास 6 चा। त्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड। नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने, एअर म्हणजेच हवा, वॉटर म्हणजेच पाणी आणि लँड्स म्हणजेच जमीन। आता बघा, ह्या समोरच्या चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला इथं काय काय दिसतं बघा। ऑब्झर्व द पिक्चर alongside and answer the questions। म्हणजेच सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा आणि इथे जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या। पहिला प्रश्न आहे Where do we see the birds? म्हणजेच आपण पक्षी कुठे पाहतो? जर आपण या सोबतच्या आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतं की जमिनीचा एक पृष्ठभाग आहे, त्याच्यापासून थोड्या अंतरावर नदी वाहत गेली आहे, बाजूला गवत आहे, आकाशात पक्षी आहेत, असं आपल्याला एक चित्र दिसत आहे। म्हणजेच आपल्याला पक्षी कुठे दिसतात? पक्षी आपल्याला आकाशात दिसतात, म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर। दुसरा प्रश्न आहे Where is the cow grazing? ग्रेजिंग म्हणजेच गवत खाणे, ग्रेजिंग म्हणजेच गवत खाणे। म्हणजेच आपल्याला गाय कुठे गवत खाताना दिसत आहे? तर नदीच्या पलीकडे जे ग्रास आहे तिथे आपल्याला गाय गवत खाताना दिसत आहे, त्यालाच आपण म्हणतो हायड्रोस्फिअर। तिसरा प्रश्न आहे लोकेट द ट्रीज अँड द रोड। लोकेट म्हणजेच लोकेशन सांगा, ट्रीज म्हणजे झाडे आणि रोड। चौथा प्रश्न आहे Where does the river come from? How does it flow? चौथा प्रश्न आहे Where is the aeroplane? एरोप्लेन कुठे आहे? तर एरोप्लेन जर बघितलं तर ते कुठं दिसतं? आकाशात, म्हणजेच ते कुठे आहे? ॲटमॉस्फिअर। Where are the fish seen? फिश म्हणजेच मासे, Where म्हणजे कुठे, सीन म्हणजे पाहतो। म्हणजेच आपण मासे कुठे पाहतो? तर आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहे की मासे नदीमध्ये दिसत आहेत, म्हणजेच ते कुठे आहेत? हायड्रोस्फिअर मध्ये आहेत। जर आपल्याला माहित नसेल तर हायड्रो म्हणजेच वॉटर, सो हायड्रोस्फिअर म्हणजेच त्याच्या सोभोवताली वॉटर असते, त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर। सो व्हेअर आर द फिश सीन? म्हणजेच आपण मासे कुठे बघतो? मासे आपण पाण्यात बघतो। ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? सेलबोट कुठे फ्लोट होत आहे? फ्लोट म्हणजेच तरंगणे, तर आपल्याला ही सेलबोट पाण्यावरून तरंगताना दिसत आहे। सो म्हणजेच आपण जर या चित्राचे बारकाईने निरीक्षण केले तर याच्यामध्ये 3 भाग आहेत। पहिला आहे तो लिथोस्फिअर, दुसरा आहे हायड्रोस्फिअर आणि तिसरा आहे ॲटमॉस्फिअर। लिथोस्फिअर म्हणजे जो जमिनीचा भाग आहे, विच इज कवर्ड बाय लँड, इज कॉल्ड ॲज लिथोस्फिअर। त्याला म्हणजेच आपण जमिनीच्या भागाला लिथोस्फिअर म्हणतो।
हायड्रोस्फिअर म्हणजे जो पाण्याचा भाग आहे, पाण्याचा पृष्ठभाग आहे, पाण्याचा सरफेस आहे, त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर. आणि ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण, त्याला आपण म्हणतो वातावरण. जिथं आपल्याला एअर भेटते त्याला आपण म्हणतो ऍटमॉस्फिअर. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते जनरल इंट्रोडक्शन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने, जी की 3 प्रकारची आहेत: एअर, वॉटर अँड लँड. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी अँड लँड म्हणजेच जमीन. हा आमचा होता पहिला व्हिडिओ. असेच तुम्हाला व्हिडिओ नवनवीन पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.